की हा चला व्यवस्थित आहे. तुला माहिती आहे का जिंदगी रोकली. माझं चॅनल हे झालं शॉपिंग. जाऊ आता मोबाईलचा व्हिडिओ आता ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू. आफ्टर अ लॉंग टाईम, लॉंग एफर्ट नंतर लॉंग टाईम नंतर फायनली कॅमेरा घ्यायला आपण चाललोय. 4 दिवस झालं फिरतोय आपण त्याला. आता भेटेल मग भेटेल. पहिल्या वेळेला प्रॉब्लेम आला, कॅमेराच भेटला नाही बेंचवर. नंतर शोधल्यानंतर भेटलं. त्यात एज बसलं नाही फायनान्स करते वेळी. कारण आपण केवढं श्रीमंत नाही जेणेकरून डायरेक्ट चला कॅश देऊन हार्ड कॅश देऊन घेऊया. हां महिना नाही हाय की जोडणं आपली. जोडणं हा आहे, त्यात काय विषय नाही. कसा विषय माहिती आहे का, थोडंफार पैसे कुठनं तरी जरा गोळाबिळा करायचं सेव्हिंग विंगमधनं. आता 10,000 मधलं जी सेव्हिंग आहे माझी आत्ताची, 10,000ची आत्ता सेव्हिंग आहे. त्यातलं 6,000 हप्ता हे भरून टाकायचे. त्यातले 4,000 राहतात. त्या 4,000 आता ह्या महिन्यात हप्ता नाही. आता पुढच्या महिन्यात म्हणजे 2 महिन्यात हप्ता वाचतोय ना, मग 2 महिन्यात परत 10,000ची जोडणा करायची. तर पुढचे 2 हप्ते निघून जातात. तसं असं करत नंतर बघू मग. जरा घरातल्या सांगायचं असं करावं लागलोय, काहीतरी मदत करा. 8 महिन्याचे केलेत. हां 8 चौक 32 ना, आणि हे 6. हां 38. 3,000 एक्स्ट्रा पडायचे. हां 3,000 म्हणजे 3,000 2,000 एक्स्ट्रा पडले. ते पण कसं माहिती आहे का, त्यांनी सांगते वेळी असं सांगितलं की हे आपलं काय म्हणतात ते फीची फी रे, कन्व्हिन्स फी. काय फी त्यांची ती लागते ना. मग ती फी घेतली त्यांनी आणि 1,000 रुपये सिम कार्डचं घेतलं. कारण ते आपल्याला SD कार्ड आणि ते कार रीडर घ्यायला लागलं ना आपल्या लॅपटॉपमध्ये हे करायला झाल्यावर. त्यामुळं कुठले ते तसंच घेता. जसं होईल तसं 4 महिन्याला 4 जणांची काय मला वाटत नाही एवढे जास्ती. एवढं काय जास्ती वाटत नाही मला. सेव्हिंगमधनं भरून टाकायचे. थोडीफार त्याला ॲडजस्टमेंट करायची. नाही तर कुठेतरी जॉब बघायचा आता बारकासा कुठेतरी छोटासा कुठेतरी जॉब वगैरे काहीतरी बघायचं म्हटलं तरी करू. आलं काय फायनली आपण आलोय या ठिकाणी. आता 3 दिवसाच्या परिश्रम मेहनती आणि फेरी मारून या सगळ्या गोष्टीवर आपण फायनली कॅमेरा घ्यायला चाललोय. आणि देवाच्या कृपेनं भावा कॅमेरा थोडा भेटू द्या. कॅमेरा झालं त्यांनी फोन तरी केला या म्हणून. आणि ठेवला अरे काय हातात होता कॅमेरा असा काय. हा हातात होता कॅमेरा. अप्रूव्ह झालं नाही. आईची गाळ म्हटलं बेंचच म्हटलं हातात कॅमेरा होता. SD कार्ड हातात होतं. लई दुःख म्हणजे तुला काय सांगू, रागा काल सगळे व्हिडिओ डिलीट केला माहिती का. कंटेंट जेवढा द्यायला होता तेवढा सगळा डिलीट केला मी. नाही सरळ काय वाटते रे, सरळ काय वाटतं. होय काय ओके. हॅलो आपण आहे आपल्या डेस्टिनेशन सेंटरला. फायनली आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशन सेंटरला. कुठे किती हां पुढं ओके. फायनली फक्त ती जागा भेटू दे लावायची गाडी. तर आहे घातली पूर्ण म्हणायचं आहे का. आहे जागा पण भेटली, सगळंच भेटलं. तर फायनली आपण आता आलेलो आहोत आपल्या निकॉनच्या सेंटरला, कीर्ती डिजिटल्स. बघू आपल्याला आता भेटते का इथे कॅमेराज. दादा भेटेल नाच.
माउंट करून झालेलं आहे आपलं सगळं. पुढचा ब्लॉग ह्याच्यात आहे का? वाटतं झाली आपली शॉपिंग. जाऊ आता मोबाईलचा व्हिडिओ आता ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू. चला धन्यवाद दादा. ओके. आता मला जरा चुकून झाला. सगळं झालं का? सो गाईज आपण आता घेतलेला आहे फायनली कॅमेरा आणि आपण आता चाललो आपल्या घरी. आता थोडी जरा फील यायला लागले भाऊ की हा चला व्यवस्थित आहे. तुला माहिती आहे का आले तू जिंदगी रोकली. नाही भारी वाटलं म्हणजे तुला माहिती आहे का आपला पहिला मोबाईलचा विषय काय व्हायचा माहिती आहे का? मोबाईल पुढे पडायचा नाही मग प्रॉब्लेम यायचा ना ते खालती पडते हे होते ते होते म्हणून. पण आता काय वाटत नाही. फक्त ह्याचा विषय काय माहिती आहे का हा जरा हीट जास्त होतोय. ते काय सगळेच कॅमेरे होते थोडा हीटला. सगळं शूट काय ह्यानं करणार नाही. फक्त ट्रॅव्हलिंगचं भाऊ पेट्रोल संपलं आता अवघड झालं. काय तो टाकलं नव्हतं ना? काल टाकलेलं. किती किलोमीटर आहे आता पेट्रोल पंप? आता जात नाही गाडी जात नाही. तर फायनल आता आपल्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे आणि आपल्याला जी लागायची ती बनवली तशी लागलेली आहे. काय करायला गेलो आणि काय असं झालं नाही असा विषयच नाही. हां पेट्रोल संपले. किती किलोमीटर आहे? नको थांब पहिला लोकेशन बघू थांब. नको विषय नको करायला. आधी आपल्या गाडीत भेट पेट्रोल नाही काय. ह्यांचे 2 किलोमीटर असं बी गेलो असतो आपण. 1 मिनिट जर मोबाईल ते बघतो. पेट्रोल पंप दाखवला रे चालेल. तर पेट्रोल पंप म्हणून आम्ही ते पेट्रोल पंप म्हणून युनिव्हर्सिटीच्या येऊन आम्हाला काही उपयोग नाही झाला. हे बघा हे बघ याचे ते चाला. कुठला चुत्या गणेश एंटरप्राइजेसचा पेट्रोल पंप आहे? शिवाय निघाला एंटरप्राइजेस ऑफलाईन भेटले. तर विषय असा झाला आहे की पेट्रोल पूर्ण संपलं आमच्या गाडीतलं आणि आम्ही आता युनिव्हर्सिटीच्या आत आलो नाही म्हणता तर इथे एक पेट्रोल पंप दिसला आम्हाला. पण आता इथे एक सुरक्षा गार्ड होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅकॅनिक म्हणून आहे तर इथे देतील किंवा बघा मला कसं काय अवेलेबल होतं बघू आता. तर विषय असा झाला होता की आता आपला काय पेट्रोल संपलेलं. तर इथं काम करणारे ते काका होते. काकांनी मला काही केलं. टाइमपास नको त्याला काकाला थँक्यू म्हणून जाऊ. काका धन्यवाद. ओके चला आता आपल्याला नशिबाने अशी माणसं भेटलेली नाही. आपल्याला नशिबाने तेवढी आता माणसं भेटलेली त्यामुळे आपल्याला बरं झालं. आता आपण मस्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजीनगरपासून जरा जवळ असलेलं लोकेशन आहे तिथं जाऊ आता. तर फायनली पेट्रोल पंपावर आलो आहे आपण. कुठून? तर मित्रांनो असा होता आमचा आजचा दिवस. त्या काकांनी खूप मोठी मदत केली. त्या काकांचे धन्यवाद. आणि तुम्ही एकदा कीर्ती डिजिटलला जाऊन तिथे कॅमेरा रिलेटेड प्रोडक्ट चेकआउट करू शकता. आणि हा कोणता स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. मला स्वतःला त्यांची सर्व्हिस आवडली म्हणून मी तुम्हाला रेकमेंडेड करतो. त्यामुळे तुम्ही इथं जाऊन चेकआउट करू शकता. आणि